संपत्तीच्या वादातून सख्ख्या भावाने आपल्या 32 वर्षीय बहिणीचा धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना भद्रावती शहरातील झिंगुजीवाड येथे घडली आहे। या रक्तरंजित हल्ल्यात आई देखील गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे। संजीवनी शंकर भोंडे असे मृतक बहिणीचे नाव आहे, तर पुष्पा शंकर भोंडे असे जखमी झालेल्या आईचे नाव आहे। सूरज शंकर भोंडे असे आरोपीचे नाव आहे। भद्रावती येथील रहिवासी सूरज शंकर भोंडे याची बहीण संजीवनी शंकर भोंडे आणि आई पुष्पा शंकर भोंडे यांच्याशी गेल्या काही दिवसांपासून संपत्तीवरून वाद सुरू होते। मिळालेल्या माहितीनुसार घरात गेल्या 3-4 दिवसांपासून सतत कडाक्याचे भांडण होत होते। या वादामुळे मृत संजीवनी आणि तिची आई पुष्पा या दोघी वेगळ्या राहत होत्या, तर आरोपी सूरज आणि त्याचे वडील वेगळे राहत होते। बुधवारी वादाने रौद्ररूप धारण केले आणि संतापलेल्या सूरजने संजीवनीवर धारदार शस्त्राने सपासप वार केले। यात संजीवनीचा जागीच मृत्यू झाला। मुलीला वाचवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या आईवरही सूरजने हल्ला केला, ज्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सूरज भोंडे याला अटक केली असून त्यांच्या वडिलांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत।